आज आहे ना आपण अद्रक आणि मिरचीपासून एकदम चटपटीत रेसिपी बनवणार आहोत. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मिरची आणि अद्रकपासून एकदम चटपटीत रेसिपी. करूयात रेसिपीला सुरुवात. बघा इथं मी आहे ना कमी तिखटची अर्धी मिरची घेतलेली आहे 125 ग्रॅम आणि ही तिखटवाली 125 ग्रॅम. दोन्ही मिळून आहे ना 250 ग्रॅम मिरची आहे आपली. अगोदर काय करायचं, हे देठ काढायच्या आधी आहे ना दोन्ही मिरच्यांचे देठ काढायच्या आधी मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. अगोदर जर आपण हे देठ काढले ना मग त्याच्यामध्ये पाणी शिरतं आणि आपण चटपटीत असं मस्त लोणचं बनवतो. आपल्याला वाटतं की हे वर्षभर छान टिकावं, पण ते पटकन खराब होतं. त्याचं कारण हे की याच्यामध्ये पाणी शिरतं देठ काढल्यानंतर. तर धुवून स्वच्छ कोरडे करून घ्यायची मिरची आणि नंतर देठ काढून घ्यायचे. तर मी हे ना सुकवून घेतलेली आहे मिरची, स्वच्छ दोन्ही पण मिरच्या धुवून सुकवून घेतलेली आहे. बघा असे देठ काढून घ्यायचे. आता असं जर केलं ना तर याच्यामध्ये पाणी जात नाही आणि आपलं लोणचं लवकर खराब होत नाही. बघा दोन्ही मिरच्यांचे आपण देठ काढून घेऊया. बघा दोन्ही मिरच्यांचे नाही तर आपले देठ काढून झालेले आहेत. आणि किती कोरडी मिरची आहे बघा, हिला अजिबात पाणी नाही मिरचीवर. वेळ लागला तरी चालेल ना, पण आपले पदार्थ वाया जायला नको. त्यासाठी काय करायचं, व्यवस्थित अशी मिरची सुकवून घ्यायची. दोन्ही पण मिरची बघा किती स्वच्छ झालेली आहे, सुकवून पण देठ पण काढून झालेले आहेत. आता आपल्या 250 ग्राम मिरची आहे, तर इथं मी 250 ग्राम अद्रक आहे ना स्वच्छ धुवून साल काढून असे चिरून घेतले. बघा हे पण, याला पण पाणी नाही ठेवायचं अजिबात, असं पुसून व्यवस्थित करून घ्यायचं. वरची साल काढलेली आहे, माती वगैरे असते ना सालीला, मग ती साल काढून अशी चिरून घेतली आहे. 250 ग्राम मिरची, 250 ग्राम अद्रक. आता पुढे काय बघा, इथे ना आपले मिरच्या तर धुवून सुकवून झालेल्या आहेत. आपल्याला एक छोटासा मसाला बनवून घ्यायचा आहे. गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये टाकूया 1 चमचा धने आणि टाकूया अर्धा चमचा जिरी, अर्धा चमच्यापेक्षा पण कमी ओवा आणि 4-5 लवंग, 4-5 मिरी, काळी मिरी आणि टाकूया थोडेसे मेथी दाणे. हे सर्व आहे ना थोडंसं गरम करून घ्यायचं, भाजायचं नाही आपल्याला. बघा असं हाताला आहे ना थोडंसं भाजलं, असं गरम वाटलं की लगे बंद करून टाकायचं गॅस. आणि हे मसाले आपण थंड करून घेऊया. एका ताटलीमध्ये काढून मसाले थंड करून घेऊ. बघा इथं मसाले आहे ना आपले थंड झालेले आहेत. थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये टाकून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरचं भांडं पण कोरडं घेतलेलं आहे. टाकूया हे मसाले ह्या भांड्यामध्ये. आणि जास्त बारीक पण नाही, आपल्याला छान असं एक करून झालेलं आहे. बघा असं जास्त पण बारीक करायचे नाही पावडर. मस्त असा हा मसाला आपला. तर इथं बघा मी चॉपर घेतलेला आहे. तुम्ही मिक्सरमध्ये पण हे बारीक करू शकता. आता ह्या चॉपरमध्ये आहे ना अगोदर आपल्याला अद्रक टाकायचं. बघा असं ते झाकण काढून घेऊया. असा अद्रक बारीक करून घेतलेला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्येच टाकायची आहे मिरची. थोडी थोडी मिरची टाकून चॉप करून घ्यायची. मिरची टाकून पण आहे ना आपण हे बारीक करून घेऊया. असं थोडं थोडं चॉप करून घ्यायचं. असं व्यवस्थित चॉप झालेलं आहे. असं थोडं थोडं टाकलं ना तर पटकन चॉप होतं. बघा ते हे चॉप झालेलं आहे ना, हे भांड्यामध्ये काढून घेऊया. सगळी भांडी कोरडी घ्यायची, अजिबात पाण्याचा हात लागून द्यायचा नाही. इथे ना अर्धी वाटी तेल मी ह्या आपण फोडणीचं आपलं कडलं असतं ना त्याच्यामध्ये मी गरम करून घेतलेलं आहे. आता तेल छान गरम झालं
की त्याच्यामध्ये टाकूया हिंग. बघा असं तेल गरम करून घ्यायचं. तेल आपण थंड करून घेऊया. तेल बघा इथं थंड झालेलं आहे. असं तेल थंड करून घ्यायचं. आता हे तेल आपण चॉप करून घेतलेलं मिरची अद्रक आहे ना त्याच्यामध्ये टाकायचं. मिक्स करून घेऊया. तेल टाकून मिक्स करून घेतलं की आता आपण बनवून घेतलेला मसाला टाकूया. मसाला टाकून पण आपण हे थोडंसं मिक्स करून घेऊ. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं मीठ. 1 चमचा मीठ टाकायचं. आपला पोहे खायचा चमचा. थोडंसं अजून मीठ टाकून मिक्स करून घेऊया. बघा मीठ टाकून पण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि इथं आहे ना मी 4 चमचे विनेगर घेतलेलं आहे. हे सफेद विनेगर आहे. तर हे विनेगर आहे ना आपल्याला ह्या लोणच्यामध्ये टाकायचं आहे. मी विनेगर टाकते. तुम्ही आहे ना लिंबाचा रस पण टाकू शकता. अशी अर्धी वाटी लिंबाचा रस टाकायचा. टाकूया विनेगर. मिक्स करून घेऊ. विनेगरने ना हे आपण चटपटीत मिरचीचं लोणचं चटणी बनवलेली आहे ना टिकतं बघा छान. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. झालं चटपटीत. आणि हे ना वर्षभर टिकतं बघा. असं लोणचं जर तुम्ही बनवून ठेवलं ना मिरचीचं तर हे वर्षभर टिकतं. अजिबात पाण्याचा हात लागून द्यायचा नाही. पटकन भाकरीवर चपातीवर घेऊन आपण वरण भाताबरोबर पण तोंडी लावू शकतो. हे ना छान अशा कोरड्या बरणीत भरून ठेवायचं. बघा इथं अशी कोरडी बरणी घ्यायची. या बरणीमध्ये आपण भरून ठेवूया. बघा असं बरणीमध्ये काचेच्या बरणीमध्ये मी भरून ठेवलेलं आहे. तर हे चटपटीत अद्रक मिरचीचं लोणचं एकदा नक्की बनवून बघा. आणि ही अद्रक मिरचीचं लोणचं बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सुनीता नन्नवरे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.